आज संध्याकाळी आईकडे माझा भाऊबीज असणार आहे, तर आम्ही गेलो तर चालेल ना? ठीक आहे, नाही जा तुम्ही, पण लवकर या घरी, कारण अजून तुझी आणि अधिराजची भाऊबीज राहिली आहे. काय हो. ए काय ग, अशी कशी जाईल ही? आई भाऊबीज आहे ना आज, आणि भावनाला सुद्धा 3 भाऊ आहेत, मग ती जाणारच. काय ग, किती भोळी आहेस तू. दिसत नाही का ही काय करू पाहते ते? झाले का तुझे तमाशे सुरू? हा, नाही आम्हाला वाटलं होतं सणाच्या दिवशी तरी आम्हाला सुखात जगून देशील जरा. ए गप्प बसायचं, बोलायचं नाही. हा, दिवसा ढवळ्या ही तुझी बायको तुला लुटते, आणि तू ही मूर्खासारखा सगळं उधळतोयस तिच्यावर. आई, अगं नक्की तुला काय म्हणायचंय? अरे काय म्हणायचंय काय? ह्या बाईनं त्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या स्पर्धेतला जिंकलेला तो दागिना आपल्या नीलांबरीला दिला, आणि आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात हिनं धूळ फेकली, धूळ. महान बनण्याचा आव आणला. आपल्याला दागिन्यांची मुळीच आव नाही, हा दिखावा आपल्या समोर उभा केला. पण प्रत्यक्षात अरे या बाईनं आपल्या सिद्धूला लुटलंय. संपत एडोका, बघा रे हिच्याकडे, बघा कशी सोन्यानं मडलेली आहे. लग्न करून आली तेव्हा माहेराकडून धड एक तरी दागिना होता का रे हिच्या अंगावर? काय काय होता? पण बघ कशी सोन्यानं चकपक चकपक करते. आपल्या नीलांबरीला दिलेल्या एका दागिन्याच्या बदल्यात हिनं आपल्या सिद्धूकडून 4 दागिने उकळलेत. रेणुका, 4 दागिने उकळलेत. सांग, कुठून आले हे सगळे दागिने हिच्याकडून? कुठून आले? दिवाळीच्या प्रत्येक दिवशी एक दागिना हिनं आपल्या सिद्धूकडून घेतलाय. माझं अजून पूर्ण बोलणं झालेलं नाहीये. संपत, हिनं स्वतः तर लुटलं ते लुटलंच आपल्या सिद्धूला, आणि तिच्या त्या बेवारस मुलीसाठी सुद्धा हिनं आपल्या सिद्धूकडून सोन्याची चेन घेतली, उकळली. मला हेच कळत नाही एवढं का, हे असं वागताना हिला शरम कशी वाटत नाही ग? कुठं गेली लाजेची? आजी, माझ्या बायकोशी बोलताना जरा भान ठेव ना, तर मला सुद्धा भान सोडून बोलावं लागेल तुझ्याशी. आजी, तुम्ही म्हणताय तसं मी सिद्धिराजकडनं काही उकळायचा प्रयत्न नाही केलाय, किंवा त्यांचं दिवाळं काढण्याचंही काही माझ्या मनात नाहीये. त्यांनी मला हे सगळं खूप प्रेमाने दिलंय. आणि मुळात माझ्या बायकोला दागिन्यांची, पैशांची, कशाची हौस नाहीये, पण मला हौसेने करायचं होतं तिच्यासाठी, आणि म्हणूनच मी दागिने आणले. चला, तू लाख केला असशील, पण हिचं तोंड काय शिवले? सिद्धिराज, मला दागिन्यांची मुळीच हाव नाही, मला नको ते दागिने, असं का नाही म्हणू शकली ही? अहो, मी नाही म्हणाले, पण मग सिद्धिराज मला म्हणाले की ही गाडे पाटलांची परंपरा आहे, म्हणून मला हे घ्यावं लागलं. ते मला म्हणाले की गाडे पाटलांच्या घरातला प्रत्येक पुरुष त्याच्या बायकोला दिवाळीच्या प्रत्येक दिवशी एक दागिना देतो, आणि म्हणून मी हे सगळं घेतलं. अरे वा वा, काय बुद्धी आहे दळव्यांची. वा, म्हणजे स्वतःचा हाव झाकण्यासाठी गाडे पाटलांच्या घराण्याला ह्या नको असलेल्या प्रथा चिकटवतेस काय तू?
लक्षात ठेव, ही असली प्रथा आज जर आमच्या गाडे पाटील घराण्यात पाळली गेलेली नाही तुम्हा दोघांच्या सोयीसाठी नको त्या प्रथा आमच्या घराण्यात पाडायच्या नाहीत, समजलं? सिद्धिराज, हे सगळं खोटं होतं? नाही अशी कुठली प्रथा. मी खोटं बोललो तुझ्याशी. अगं पण तू ऐकतच नव्हतीस. मी किती मागे लागलो तुझ्यासाठी. म्हणून मला ते प्रथेचं कारण समोर आणावं लागलं. आणि मला खात्री होती की मी घराण्याबद्दल जर काही बोललो तर तू तुझ्या मनाचंही ऐकलं नसतंस. म्हणून बोललो मी. सॉरी. पण म्हणून तुम्ही खोटं बोललात? तुम्ही असं करायला नको होतं सिद्धिराज. अगं पण माझ्या हौसेचं काय? मला दागिने द्यायचं होतं तुला, इतकं काय आहे त्यात? हो, पण त्यासाठी तुम्ही खोटं बोलायला नको होतं. अरे देवा 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 देवा, चुकलं 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 चुकलं. म्हणजे हे सगळं गैरसमजातून प्रकार घडला. मग काय प्रश्नच मिटला. एक काम कर, चल हे सगळे दागिने काढून माझ्याकडे दे. हा गैरसमज झालाय ना, हा प्रश्नच मिटला ना. दे दागिने आणीकडे आण. एक मिनिट, काय संबंध? आजी, मी हे दागिने माझ्या बायकोसाठी आणले, तुला द्यायचा प्रश्नच येत नाही. आणि खरंच यार, म्हणजे सणाचा दिवस आहे, तुम्ही कशाला भांडता यार उगाच? मी आणि भावना तिच्या माहेरी चाललोय आता. तर प्लीज कुठलेही भांडण उकरून काढू नका आणि आमचा मूड खराब नका करू यार. प्लीज मी विनंती करतो, हा विषय आत्ताच थांबवा इकडे. ए सिद्धू, नाही, आता तर खरा हा वाद सुरू झाला. इतक्या सहजासहजी तो कसा मिटेल रे? अगं वीणा, तो तांब्या आहे ना, अरे काय चाललंय तुझं? ते बिघडलंय. अगं नाही आई, चालू आहे. मागच्या वर्षी चालू होते. अरे देवा, याच तुझी रांगोळी कुठपर्यंत? अगं बाई, किती सुंदर. वीणा, अगं तू आहेस ना म्हणून सगळं होतंय बघ. आई, काही म्हणा, या वर्षी दिवाळीचा तुमचा उत्साह काही वेगळाच आहे. अगदी बरोबर ओळखलंस बघ. खूप छान वाटतंय मला. तुला सांगू का, गेले काही दिवस ना सतत मला असं वाटत होतं की काही स्थिर नाही बघ. सतत वादविवाद, कुठलं ना कुठलं विघ्न, मग सासूबाईंची तब्येत. असं वाटलं होतं की आता काही सगळं नीट होणार नाही. पण नाही, देवाला आपली काळजी असते बघ. मला ना तसं वाटायला लागलं की आता सगळं स्थिर होणार, सगळं मार्गी लागणार. आता फक्त आनंद आणि आनंद असणार बघ घरात. आणि म्हणून मी ठरवलंय, या वेळीची दिवाळी आपली जोरदारच असणार. तुला माहितीये का, मी सगळ्यांसाठी भेटवस्तू पण आणल्या. छोटे छोटेच आहेत पण